आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। सलगर येथे विद्यार्थ्यांवरील लाठीमारीच्या निषेधार्थ भव्य तिरंगा रॅली। आमचे सलगर प्रतिनिधी सागर कांबळे कळवतात की दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्यावर विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमारीच्या निषेधार्थ सलगर गावात नागरिकांच्या वतीने गुरुवारी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी समाजाने एकजुटीने उभे राहावे या उद्देशाने काढण्यात आलेल्या या रॅलीला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। रॅलीची सुरुवात सलगर येथून नेहरू चौकातून करण्यात आली। हातात तिरंगा ध्वज घेऊन मोठ्या संख्येने नागरिक, युवक व विविध क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी झाले होते। रॅली दरम्यान चलो एकजुटीने देशासाठी, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी, भारत माता की जय आणि वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या। तसेच केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। रॅलीने गावातील प्रमुख मार्गांवरून फेरी मारत संपूर्ण गाव प्रदक्षिणा घातली। यावेळी विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त करत त्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा दर्शवण्यात आला। विद्यार्थ्यांवर लाठीमार करून त्यांच्या आवाजाचे दमन करण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली। या आंदोलनात सलगरचे माजी उपसरपंच सुरेश कोळेकर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विजय तात्या पाटील, परमानंद गोडबोले, सचिन निंबाळकर, धनराज कांबळे, संतोष होणमोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गावातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण केल्यानंतर ही तिरंगा रॅली पुन्हा नेहरू चौकात येऊन समाप्त झाली। यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले असून गावकऱ्यांच्या एकजुटीचे दर्शन या रॅलीतून घडल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।